नमस्कार. साडी मनापासूनमध्ये कॉटनच्या साड्या, स्टार्च, डाग काढणं याविषयीचा पहिला भाग तुम्हा सर्वांना खूप आवडला. तुम्ही छान ॲप्रिशिएट केलात, त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार. कॉटनच्या साड्यांबरोबर तुम्ही अशी इमिटेशन ज्वेलरी पेअरअप करून त्यांचा रुबाब आणि त्यांची शान आणखी वाढवू शकता. म्हणून नमुन्यादाखल मी या काही साड्या इथे दाखवल्या आहेत. तसंच तुम्ही वेगवेगळी ब्लाउजेससुद्धा त्याच्याबरोबर घातलीत तर कॉटनच्या साड्या अतिशय सुंदर दिसतात. आता आपण कॉटनच्या साड्या ओळखायच्या कशा ह्याची माहिती ह्या भागात घेणार आहोत. आपल्या भारतात प्रत्येक राज्याची स्वतःची एक साड्यांची काहीतरी खासियत आहे. जशा महाराष्ट्रात आपण ह्या पैठणीच्या साड्यांना खूप सगळीकडे डिमांड आहे, सगळ्यांना आवडतात. तशीच ही मद्रासकडे मिळणारी कॉटन आणि सिल्कची, जाड सिल्कची साडी ही आहे. गुजरातला मिळणारी बांधणीची साडी ही आहे. मंगलगिरी ही आहे. चंदेरी जी एमपीत मिळते, चंदेरी इकत. लखनौची चिकनकारी, तामिळनाडूची चेट्टीनाड, हैदराबादची पोचमपल्ली, असंख्य साड्यांचे विविध प्रकार आहेत, ज्या कॉटनच्या साड्यांसाठीही अनेक राज्य प्रसिद्ध आहेत. अशा या कॉटनच्या साड्या ओळखायच्या कशा त्याच्या मी तुम्हाला काही टिप्स आणि ट्रिक्स सांगणार आहे. कॉटनची साडी ही मुळातच मऊसर असते, जरी स्टार्च केला तरी तिचा फील हा मऊ असतो आणि सिंथेटिक साडी ही थोडी चरचरीत असते. कॉटनच्या साडीच्या अशा थोड्याशा भागावर जर तुम्ही थोडं पाणी टाकून पाहिलं तर ते लगेच झिरपतं. कॉटनची साडी अशी चुरली पण पटकन जाते आणि मऊ होते. सिंथेटिक साडीवरचं पाणी काही सेकंदांनी मग झिरपतं. आतल्या पदराचे असे दोरे धागे काढून एक छोटीशी गोळी बनवलीत आणि ती गोळी जाळून पाहिलीत तर कॉटनच्या साडी जर असेल तर त्याची पूर्ण राख होते आणि सिंथेटिक साडीच्या त्या आतल्या धाग्यांचा असा गोळा होतो. अशा या काही साध्या आणि सोप्या ट्रिक्स आहेत प्युअर कॉटनची साडी ओळखण्याच्या, त्या तुम्ही नक्की वापरून बघा. आज आपण विविध प्रांतातल्या, राज्यातल्या सर्व साड्यांची माहिती अप्रतिम ह्या साडीच्या स्टुडिओमध्ये जाऊन घेणार आहोत. मीना इनामदार हा अप्रतिम हा ब्रँड अतिशय यशस्वीपणे 40 वर्ष पुण्यात चालवत आहेत. तर माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. खूप छान माहिती देणार आहेत, साड्या दाखवणार आहेत. चला तर मग जाऊया अप्रतिम या साड्यांच्या स्टुडिओमध्ये. माझ्या चॅनलसाठी आज तुम्हाला कॉटनच्या साड्यांची माहिती दे. साडी मनापासून असा माझ्या आजच्या व्हिडिओचा विषय आहे. तर साड्या म्हटलं की अप्रतिम. ही माझी मैत्रीण मीना इनामदार, ही गेली 40 वर्ष साड्यांचा व्यवसाय करते आणि ती त्यात एकदम माहीर आहे. तिच्या साड्या अतिशय सुंदर असतात, म्हणजे वापरायला पण आणि किमतीला पण. तर आज मीना तुम्हाला कॉटनच्या साड्यांविषयी माहिती सांगणार आहे. मीना, मला पहिल्यांदा तुला विचारायचं आहे की आता पूर्वीसारखं प्युअर कॉटन मिळतं का? हो, मिळतं. तुमची जर का काय म्हणतो आपण तेवढी किंमत द्यायची तयारी असेल तर प्युअर कॉटन सुद्धा हल्ली मिळतं. आणि कसं होतं, आपल्याला तुला आठवत असेल की आपण पूर्वी घरात साड्याच नेसायचो आणि त्या सुद्धा इचलकरंजीच्या प्रिंटेड अशा. तर काही अजूनही असं आहे की प्युअर तुम्हाला कॉटन मध्ये मिळतात. अच्छा, मिळतं. हो. तर आता ह्यातली कुठली प्युअर कॉटन आहे? दाखवता येईल का तुला? ते बघा, ही प्युअर कांजीवरम कॉटन आहे. अच्छा, हे बघ, नाही ह्याच्यात अजिबात सिंथेटिक नाही असं आहे. कॉटन ही कांजीवरम. किंवा ह्याच्यामध्ये आता तुम्ही बघाल तर कॉटन प्युअर आहे, पण ह्याच्यामध्ये त्यांनी कॉपर वापरलेलं आहे. तर हे पूर्वी नसायचं, तर हे आत्ता सुरू झालेलं आहे. त्याच्यानंतर हे महेश्वरी कॉटन विथ ब्लॉक प्रिंट असं आहे. प्युअर कॉटन आहे. खरं म्हणजे महेश्वरी म्हणजेच प्युअर कॉटन. कॉटन किंवा सिल्क अँड कॉटन. ही पण एक छान आहे बघा, सुंदर आहे. विदाऊट जरी कांजीवरम आहे, कॉटन मधली आहे, प्युअर कॉटन. याच्यात सुद्धा तुम्हाला कुठेही सेमी नाही. हे तर तुम्हाला माहिती आहे, मल कॉटन मध्ये अतिशय सुंदर इंडिगो साडी आहे. हे पण प्युअर आहे. त्याच्यानंतर ही बनारस मध्ये आहे, कॉटनच आहे परत ही अशा. आणि ह्या ढाका वगैरे तर तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. दाखव, डोरिया कॉटन म्हणतो याला. ही
कोटा पण कॉटनच असतं का हो, मीना? कोटा सुद्धा कॉटन, त्याच्यामध्ये फार सुंदर सुद्धा आहे. सांगते मी तुम्हाला, हे बघा ना, फार सुंदर साडी, दोरिया कॉटन ही, किंवा पूर्वीच्या म्हणजे आपली आई आजी या त्याला दोरवा म्हणायच्या बघ. दोरवा दोरवा म्हणायचं, हो. ते आता दोरिया शब्द झालाय त्याचा. तर असं तू वेगळं काही सुचवू शकतेस का की त्या नेसून कशा ठेवायच्या हो. किंवा त्याची घडी, म्हणजे माझं म्हणणं एकदा इस्त्रीला जर आपण 30-40 रुपये दिले तर निदान दोनदा तरी ती नेसता Correct, आली पाहिजे. correct. तर माझा याच्यावर स्वानुभव, आता मी ही कॉटनच नेसलेली आहे, की साडी तुम्ही कॉटनची नेसल्यानंतर ती अशी चापून चोपून बसते, हे त्याचं वैशिष्ट्य आहे. खासियत म्हणतो आपण ते आहे. आणि खरं म्हणजे कॉटनचा जो रुबाब आहे तो कशातच नाही. खरंय. आपल्या सगळ्यांना कॉटनच्या, आपण वेड्या आहोत इतक्या कॉटनच्या साड्या आपल्याला आवडतात. पण एकदा तुम्ही नेसल्यानंतर, बाहेरून आल्यानंतर जर का तुम्ही ती साडी छान झटकून अशी दुहेरी किंवा चौपदरी म्हणतो तशी थोड्या वेळ ठेवायची, घाम वगैरे असेल तर जावा त्याचा वास म्हणून. त्याच्यानंतर जशी घडी होती तशीच घडी ठेवायची, अगदी दाबून दाबून. आणि साधा उपाय आहे, आपल्या कॉटची गादी जी असते त्या गादीच्या मध्ये जर का अशी ती सरकून ठेवली तर अशा पद्धतीने ती कोटा साडी तुम्ही दोनदा, कॉटन साडी किंवा इव्हन कोटा सुद्धा 2दा ते 3दा नक्की नेसू वा, शकता. आणि किती साधं सोपं आहे अगदी अगं. सोपं, फक्त वेळ. हो, वेळ द्यायला वेळ द्यायला पाहिजे. पाहिजे. खूपच छान सांगितलंस, आणि तुझं हा सगळं कलेक्शन खूप सुंदर आहे मीना. किंवा पूर्वी ऑर्गंडी यायचा, फिनलेची ऑर्गंडी, त्या सुद्धा ते स्टार्च. ऑर्गंडीचं सांग ना जरा. ऑर्गंडी म्हणजे त्याच्यावर कॉटनच पण स्टार्च असतं, किंवा तसंच मध्यंतरी ना एक कोटा परमनंट म्हणून, परमनंट स्टार्च असंच त्याचं नाव होतं, पण त्यात थोडं सिंथेटिक वापरलेलं असायचं. आणि ते तुम्हाला ओळखता आलं पाहिजे की ह्याच्यात सिंथेटिक आहे का नाहीये ते. तर ऑर्गंडी किंवा कॉटन, तुम्हाला जर का जास्त स्टार्च नको असेल तर ती साडी आपण अर्धी बादली पाणी आणि अर्धा कप दूध मिक्स करून त्याच्यात रात्रभर भिजत घालायची. फक्त कलर गॅरंटी तुम्हाला असेल तर, म्हणजे एका रंगाच्या, किंवा हा रंग नक्की जाऊ शकणार नाही, किंवा साडी घेताना आपण विचारू शकतो की त्यांनी हे या वापरतात रंगाची, ना, हा. फिक्सिंग वापरलेलं आहे का, तर ते बघून तुम्ही ती अर्धा बादली पाणी आणि अर्धा कप दुधामध्ये साडी रात्रभर भिजवून ठेवा. खळबळून चांगली धुवा, थोड्या वेळ ते पाणी जाऊ दे त्याचं, आणि त्याच्यानंतर सिंगल वाळत घालायची. खूप सुंदर त्या साड्या टिकतात सुद्धा, आणि तुम्हाला पाहिजे तसे सॉफ्ट फार होतात, सुंदर दिसतात पण खूप प्रिंट, सुंदर. खूप सुंदर असायची पूर्वी अगदी ऑर्गंडीची. ऑर्गंडी. मीना मस्त सांगितलीस कॉटन साड्यांची माहिती. आता अप्रतिमला तुझ्याकडे हजारो काय लाखो बायका येतातच, पण तरी एकदा माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना सांग, अप्रतिम कुठे आहे? अप्रतिम हे गेले 39 वर्ष, आता 40व्या वर्षात आम्ही पदार्पण केलं. मयूर कॉलनीमध्ये कोथरूडला आहे, पुण्याला. आणि मला जर का तुम्ही फेसबुकला तुम्ही तुमचं पेज जर का तुम्ही माझं बघितलं अप्रतिम सारीज, तर त्याच्यावर तुम्हाला सगळं बघायला मिळेल. न्यू अरायवल म्हणून मी आठवड्याला 3 व्हिडिओ पोस्ट करत असते, तर जरूर पहा.